श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हालाही सुख, ऐश्वर्य, आनंद आणि भरपूर भौतिक सुखांनी जीवन परिपूर्ण हवं आहे का, तर शुक्र देवतेला करा बलवान. हे उपाय पुढील प्रमाणे सांगत आहोत. शुक्र देवता हे विलासता, सौंदर्य, सुखाचे अधिपती देवता मानले जातात. ज्याप्रमाणे आपल्याला सुख संपत्ती हवी आहे, त्याचप्रमाणे आपल्या शरीराकडेही अधिक लक्ष देणे, स्वच्छता ठेवणे, नेहमी परफ्यूम किंवा इत्र यांचा वापर करणे शुक्रदेवताला अधिक बलवान करण्यासाठी फार उपयोगी आहे. दर शुक्रवारी माता महालक्ष्मीला घरामध्ये खिरीचा प्रसाद दाखवणेही शुक्रदेवताला बलवान बनवते आणि तीच खीर प्रसाद म्हणून ग्रहण करताच तुमचा शुक्र बलवान होऊ लागेल. शुक्रवारी सफेद चंदन याचा माथ्यावर टिळा लावा, त्यानेही तुमचं शुक्रदेवता अधिक मजबूत होईल. शुक्रवारी गाईला फक्त पीठ खाऊ घातल्याने सुद्धा तुम्ही पाहाल की तुम्हाला शुभफळं मिळत आहेत. त्याचप्रमाणे काळ्या मुंग्यांना साखर टाकल्याने सुद्धा शुक्र मजबूत होतो. पिंपळाखाली जिथे तुम्हाला मुंग्या दिसतात, तिथे थोडी साखर आणि पीठ टाकल्यास तुम्ही काही दिवसातच शुक्रदेवताची शुभफळं प्राप्त कराल. याचप्रमाणे शुक्रवारी सफेद मिठाई, रसगुल्ले किंवा पांढरी मिठाई, पांढरे पेढे मंदिरात दान केल्यासही शुक्र अधिक मजबूत होतो. त्याचप्रमाणे घरातील स्त्रीला आनंदाने ठेवणे, तिच्यासाठी दर शुक्रवारी लगातार 7 शुक्रवार सफेद फुलांचा गजरा, एक तुमच्या कुलदेवीला आणि एक तुमच्या पत्नीला दिल्यास तुमचा शुक्र मजबूत होण्यास अधिक मदत होते. व्यवसायात वाढ होऊ लागते. त्याचप्रमाणे नेहमीच हलक्या रंगाचे कपडे घाला. क्रीम कलर, व्हाईट कलर, त्यानेही तुमचा शुक्र मजबूत होण्यास तुम्हाला मदत मिळते. अधिक ऐश्वर्य, सुखाची प्राप्ती होऊ लागते. वैवाहिक जीवनात काही त्रास, काही क्लेश उत्पन्न होत असतील तर त्यासाठी स्त्रियांनी आणि पुरुषांनी सुद्धा दर शुक्रवारी श्रीसूक्त पाठ करावे किंवा पाठ ऐकावे. माता महालक्ष्मीची कृपा त्या घरावर, त्या परिवारावर होऊ लागते आणि घरातील क्लेश समाप्त होतात. दोघांमधील प्रेम, आकर्षण अधिक वाढीस लागते. माता महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे घरातील वातावरण नेहमीच आनंदी राहू लागते. पैसा आकर्षित करण्यासाठी पर्समध्ये चांदीची एक गोळी ठेवू शकता किंवा एक चौकोर तुकडा ठेवल्याने देखील शुभ परिणाम प्राप्त होऊ लागतात. त्याचप्रमाणे दर शुक्रवारी दही टाकून किंवा थोडे ताक टाकून आंघोळीच्या पाण्यात, त्या पाण्याने स्नान करावे अथवा गुलाबजल टाकून त्या पाण्याने स्नान करावे. दारिद्र्य, कर्ज, संतापापासून मुक्ती लगेचच प्राप्त होईल. काही शुक्रवार 7, 11, 21 असे करून पहा. तुम्हाला नक्कीच यातून अनुभव येऊ लागेल. घरात सुख संपत्ती वाढीस लागेल. यासोबत माता महालक्ष्मीची आणि कुबेरजींची प्रार्थना देखील करत राहा. गरिबीचा आणि काही त्रासांचा लवलेशही, क्लेशांचा लवलेशही तुमच्या आयुष्यात उरणार नाही. सर्व जीवन सुखाने, आनंदाने, ऐश्वर्याने बहरून येईल. स्त्रियांना मान सन्मान द्या, तितकाच तुमचा शुक्र अधिक बलवान होईल.
मग ती मुलगी असो, बहीण असो, पत्नी असो, माता असो किंवा सखी असो. जर तुम्ही त्यांना मान सन्मान देत असाल आणि शुक्रवारी काही ना काही त्यांना एक गिफ्ट म्हणून भेटवस्तू देत असाल जी स्त्रिया वापरतात, पर्स असो, परफ्यूम असो किंवा त्यांच्या मेकअपमध्ये लागणारे साहित्य असो, हे दिल्यासही शुक्र बलवान होतो. या सांगितलेल्या उपायांपैकी एकही उपाय तुम्ही केल्यास तुम्ही आपला शुक्र बलवान कराल आणि त्यामुळे अधिक ऐश्वर्य, सुख आणि भरभराटीचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल. आज ज्यांचा कुणाचा वाढदिवस आहे किंवा ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना अनेक अनेक शुभेच्छा. त्यांना माता महालक्ष्मीचा आशीर्वाद निरंतर राहो हीच माता महालक्ष्मी चरणी प्रार्थना. व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.